झालेल्या अर्जांपैकी कुणाला जर माघार घ्यायची असेल तर ती देखील घेता येणार आहे। त्यामुळे शिवसेनेला मोठा दिलासा हा मानला जातोय, कारण अर्जाच्या छाननीमध्ये भाजपच्या 5 उमेदवारांचे अर्ज हे अवैध ठरवण्यात आले होते आणि निवडणूक स्थगित झाल्यामुळे नवीन कार्यक्रमात नव्यानं अर्ज भरण्याची मुभा दिली जाऊ शकते अशी चर्चा खरं तर होती। त्यामुळे अर्ज अवैध ठरलेल्या भाजपच्या 5 पैकी 2 उमेदवारांना जीवदान मिळणार अशी चर्चा होती। मात्र आता 20 डिसेंबरला मतदार आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणालाही आता अर्ज करता येणार नाही। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडनं। अजितची भीती होती खास करून शिवसेनेला, तसं काही होणार नाहीये, काय माहिती? बरोबर आहे, कारण का ज्या पद्धतीनं ही निवडणूक जी ती स्थगित करण्यात आली होती, यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये तिथं हंगामा केला होता, घोषणाबाजी केली, आंदोलन केलं होतं आणि एक प्रकारे नाव न घेता भाजपवर त्यांनी टीका केली होती की भाजपनं त्यांच्या 5 उमेदवारांना पुन्हा जीवदान देण्याकरता ही सगळी खेळी रचलेली आहे आणि त्याचबरोबरीनं भाजप त्यांचे उमेदवार जे आहे ते कुठेतरी बदलू पाहतंय। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी भाजपच्या पथ्यावर पडतात असं नाव न घेता त्यांनी स्पष्ट केलं होतं। पण खासगीमध्ये मात्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते भाजप करते असा आरोप थेट केला होता। पण कुठेतरी त्यांना एक भीती होती किंवा त्यांना असं वाटत होतं शिवसेनेला की ज्या निवडणूक आहेत या 9 जे प्रभाग आहेत, 9 वॉर्ड जे आहेत, 9 वॉर्डमध्ये नव्यानं निवडणूक लागलेली आहे, त्यामुळे तिथले नव्याने अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोग सांगताय का? यामुळे जर तसं झालं असतं तर 2 भाजपचे जे उमेदवार बाद झाले होते, जे अर्ज बाद झाले होते, ज्या जागा 2 भाजपकडून गेल्या होत्या त्या भाजपला पुन्हा जागा मिळतील अशी भीती व्यक्त केली जात होती, चर्चा होती। पण निवडणूक आयोगाने हे आज स्पष्ट केलेलं आहे की जे अर्ज आधी मंजूर आहेत त्यांनाच फक्त अर्ज मागे घेण्याची मुभा आहे, नव्याने अर्ज कोणताही नाही, नव्याने कोणी अर्ज करू शकत नाही। यामुळे शिवसेनेला हा मोठा दिलासा मानला जातोय। एक प्रकारे निवडणुकीच्या आधीच 5 ठिकाणी भाजपचे अर्ज अवैध ठरल्यामुळे 5 जागांवरती शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात होता, तेच आता कायम राहील असं या सगळ्या निर्णयावरून दिसतंय। बरं अजित, धन्यवाद या माहितीसाठी। या बातमीसह मी या बुलेटिनमध्ये इथेच थांबते। लगेच पुढच्या बुलेटिनसाठी तुमच्यासोबत असेल माझी सहकारी प्रियंका। थँक्यू श्वेता, सगळ्या महत्त्वाच्या अपडेटसाठी। नमस्कार, मी प्रियंका। दिवसभरात काय महत्त्वाच्या घडामोडी घडतायत पाहूयात। सुरुवात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। मुंबई पालिकेत शिवसेना उभाठा काँग्रेस सोबत आघाडी करणार असल्याची सूत्रांची माहिती, तर आघाडी करण्याबाबत उद्धव ठाकरेंची दिल्लीत खरगेंसोबत बैठक होणार असल्याचंही समोर। शीतल तेजवानीला न्यायालयात केलं हजर। जमीन घोटाळा प्रकरणी न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात। तेजवानीच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी। पुण्याच्या मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करणाऱ्या खरगे समितीला 1 दिवसाची मुदतवाढ। आतापर्यंत अनेकाच्या साक्षी खरगे समितीने घेतल्यात नोंदवून, महिन्याभरात समितीला द्यावा लागणार अहवाल। FIR मध्ये पार्थ पवार आणि अमेडियाचं नाव घेतलं गेलं तर अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल। नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। तपोवन वृक्षतोडीवर नितेश राणेंची वादग्रस्त पोस्ट। पर्यावरणवादी ईदच्या दिवशी बकरे कापण्यावेळी गप्प का असतात, हाच का सर्वधर्म समभाव। नितेश राणेंची वादग्रस्त पोस्ट। गोंदियाच्या सालेगसातील ईव्हीएम छेडछाड वाद तापला। भाजप वगळता सर्व उमेदवारांसह स्थानिकांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। ईव्हीएम प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मुंबई गोवा हायवेसाठी नवी डेडलाईन। एप्रिल 2026 पूर्वी मुंबई गोवा हायवे पूर्ण होणार असल्याची गडकरी